मित्रांनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. एक महत्त्वाचा विषय जो चर्चेत आला पाहिजे तो असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या माणसांसोबत काय काय केलं जाऊ शकतं याची एक एक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येऊन जात आहेत. ताजं तवानं उदाहरण आहे ते म्हणजे केतकी चितळेचं. केतकी चितळे या अभिनेत्रीने जी वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहे, तिने एक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर टीका करणारी केली. एक कविता होती, ती दुसऱ्या कोणीतरी लिहिलेली कविता ती केतकी चितळे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली. खरं तर मी आग्रही या मताचा आहे की कोणत्याही व्यक्तीवर अशा स्वरूपाची टीका केली जाऊ नये. म्हणजे त्याच्या शारीरिक व्यंगावर, त्याच्या आजारपणावर टीका केली जाऊ नये. भलेही विचारांचा विरोध असू शकतो, विचारांच्या किंवा कृतीचा विरोध असू शकतो, पण अशा स्वरूपाची व्यंगावरती टीका करू नये असं अपेक्षित आहे. ज्या कवीनं ही कविता लिहिली आणि ती कविता केतकी चितळेनं पोस्ट केली. आता या पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेवरती गुन्हा दाखल झाला. एका आजारग्रस्त महिलेला अटक करण्यात आली. त्यानंतर तिची पोलीस कस्टडी मिळाली. तिच्या घरावरती धाड पडली. तिचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्याच्यासाठी तीन टीम नियुक्त करण्यात आल्या. एक फेसबुकवरची पोस्ट आणि त्या तपासासाठीच्या 3 टीम नियुक्त करण्यात आल्या आणि केतकी चितळे आज बिहाइंड द बार आहे. केतकी चितळेच्या या पोस्टचं समर्थन होऊ शकत नाही, कसंही होऊ शकत नाही. म्हणजे मी ते कधीच करणार नाही, कारण त्यातले शब्द आणि त्यातली भाषा ही मुळातच आक्षेपार्ह आहे. अशा स्वरूपाची कोणावरही टीका केली जाऊ नये. हां, एखाद्याच्या कृतीचा, एखाद्याच्या संबंधानं व उक्तीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध करू शकतो, त्याचं हे करू शकतो, विरोध करू शकतो आणि तो करत राहावा. त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही माझं. पण त्याला भाषेची जोड मात्र उत्तम असायला हवी असं मला वाटतं. त्यासोबतच एखादी कृती झाली आहे, एखादा गुन्हा झाला आहे म्हणून त्याला इतक्या टोकाला जाऊन त्याच्यावरती कृती करावी, हा देखील सरकारमधला एक आश्चर्यकारक विषय आहे असंच म्हणावं लागेल. मित्रहो, अर्णव गोस्वामींनी राज्य सरकारच्या नेत्यांवरती टीका केली. अर्णव गोस्वामीला अटक करण्यात आली. राहुल कुलकर्णींनी एक नको असलेला मुद्दा प्रकाशात आणला. राहुल कुलकर्णीला अटक केली गेली. अटक करण्याची, त्याला पकडण्याची, त्याला आत टाकण्याची ही जी प्रक्रिया राज्य सरकारमध्ये सुरू आहे ती नक्कीच एका निर्भेळ स्वच्छ लोकशाहीचं प्रतीक नाही आहे. बदला घेणे, दहशत पसरविणे अशा स्वरूपाची ही कृती आहे का, याचा देखील विचार करायला हवा. एखाद्याला आपल्या अभिव्यक्तीपासून रोखण्यासाठी इतक्या स्वरूपातल्या कारवाया करणं, त्याचं जगणं अवघड व्हावं, त्याच्यावर प्रचंड दडपण यावं, अशा स्वरूपाच्या कारवाया करणं हे या सरकारची नीती बनत चालली आहे का? माझी विनंती राज्य सरकारच्या मंडळींना आहे की या स्वरूपाची नीती अवलंबून अशा स्वरूपाची कामं करणं खरं तर खूप अवघड असतं, करू नये तशी. आणि त्यासोबत दुसरी विनंती माझी पोलीस प्रशासनाला आहे. मंडळी, सरकार येतात जातात. कधी आज हा मुख्यमंत्री होतो, कधी उद्या तो मुख्यमंत्री होतो, कधी या पक्षाचं सरकार येतं, कधी त्या पक्षाचं सरकार येतं. राज्य सरकार ही यंत्रणा वेगळी असते आणि प्रशासकीय यंत्रणा जी कायदा सुव्यवस्था सांभाळत असते ती वेगळी असते. नियमानुकूल कारभार व्हावा यासाठीच या सगळ्या यंत्रणांचा उपयोग केला जात असतो आणि तो तसाच कायदेशीरदृष्ट्या असावा. एखाद्याला पकडल्यावर त्याला जामीन मिळू नये, त्याची हॅरॅसमेंट व्हावी, त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पकडण्यात यावं, या स्वरूपाची कृती जर राजकीय मंडळींच्या मनामध्ये असेल आणि त्याला राज्यातली पोलीस यंत्रणा सहकार्य करणार असेल तर अविश्वास निर्माण होण्याची, खरं तर पोलिसांच्यावरती एक दृढ विश्वास लोकांचा असतो, न्यायव्यवस्थेवरती एक दृढ विश्वास लोकांचा असतो, तो कायम राहिला पाहिजे. यासाठीच या सगळ्या यंत्रणांनी काम करत राहिलं पाहिजे. सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, मी सरकारच्या म्हणत नाही आहे, सरकार पक्षातील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार या कारवाया व्हायला लागल्या तर खूपच कठीण होत जाईल. राज्यात अभिव्यक्ती नावाचा जो प्रकार असतो, त्याचा गळा घोटणे नावाचा जो प्रकार असतो, खरं तर सोशल मीडियावरती इतक्या बेफाम आणि अफाट पद्धतीनं केसेस करणं चालू आहे की उद्या समाज माध्यमांच्या मधून लिहिणाऱ्या माणसांचा एक आक्रोश, एक रुदन तयार व्हायला लागेल. आणि हीच भीती आपल्या सगळ्यांना वाटते आहे. केतकी चितळे
एक अभिनेत्री आहे, तिने शरद पवारांच्यावरती नको त्या भाषेत टीका केली आहे आणि ती टीका शरद पवारांच्यावरती केली म्हणून केतकीच्या याला अटक झालेली आहे. रीतसर ती कोर्टात जाईल, तिला जामीन मिळेल. इतक्या सहज हे प्रकरण असलं पाहिजे, तितक्या सहज हे वाटत नाही आहे. काहीही करा, म्हणजे नवनीत राणांनी आंदोलनाची दिशा घेतली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या केतकीच्या यांनी पोस्ट केली म्हणून तिला अटक करण्यात आली. ती बरेच दिवस आता तुरुंगात राहणार आहे. या सगळ्या घटना सातत्यानं जर बघत आपण आलो तर लक्षात असं येतं की केवळ आणि केवळ काही विशिष्ट नेत्यांवरती टीका केली किंवा त्यांच्या विरोधात बोललं म्हणून लोकांचं जगणं दुर्धर करण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात आली आहे का? टीकाच हा विषय आहे. आपण थोडंसं जरा स्पष्ट बोलू. टीकाच हा विषय आहे तर नको नको त्या टीका नको नको त्या माणसांवर या आधी झाल्यात की नाही? म्हणजे कुठल्या स्वरूपाच्या? अगदी चारित्र्यहननाचे आरोप देखील सोशल मीडियावरती झालेले आहेत. एखाद्याच्या शरीर प्रकृतीवरती आरोप झालेले आहेत. त्यांनी अशा स्वरूपाच्या केसेस केलेल्या आहेत का? म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर किरीट सोमय्यांच्या तोतरेपणांवरती किती टीका झाली आहे, काय काय लोकांनी पोस्ट केल्यात, जरा आठवून बघा. पण किरीट सोमय्यांनी असं तोतरेपणांवर टीका झाली म्हणून किती लोकांवर गुन्हे दाखल केलेत? जरा देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलू. देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीविषयी, त्यांच्याविषयी किती आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियामध्ये आल्यात, फेसबुकवर आल्यात, ट्विटरवर आल्यात, व्हॉट्सअपवर फिरतात. या सगळ्या पोस्टवर कारवाई झाली आहे का? त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय का? म्हणजे अगदी खालच्या पातळीवर उतरून सुद्धा जिथे टीका केली गेली त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला, पण शरद पवारांच्यावरती, उद्धव ठाकरेंच्यावरती टीका केल्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. कोणीही सुटलेलं नाही यातून. कदाचित मीही सुटणार नाही अशी स्थिती आहे. पण या सगळ्या प्रक्रियेला आपण कशा स्वरूपात घेतो आहोत, या टीकेला कशा स्वरूपात घेतो आहोत हे देखील समजून घेण्याची गरज आहे. राज्य सरकारला विनंती करून समजणार आहे की नाही मला माहीत नाही. पोलीस यंत्रणा राज्य सरकारच्या अंकित असते, म्हणजे मुख्यमंत्री, गृहमंत्री, त्यांचे नेते यांच्या अखत्यारीत काम करत असते आणि ते त्यांच्या राजकीय सांगण्यावरून गुन्हे दाखल करत असतात. अशा वेळी एकच प्रश्न पडतो सामान्य माणसाला, हे सगळे एकमेकांशी जोडून काम करणार असतील तर कायदा सुव्यवस्थेवरचा सामान्य माणसांचा विश्वास शिल्लक राहायला हवा. माझी सामान्य माणसांना देखील विनंती आहे की यावरती आपण विचार करायला हवा, खरोखर करायला हवा. म्हणजे किती अभिव्यक्तीचे प्लॅटफॉर्म जसजसे निर्माण होत आहेत, म्हणजे अगोदर अभिव्यक्तीसाठी आपले म्हणणं मांडण्यासाठी वर्तमानपत्रच होती आणि वर्तमानपत्रांमध्ये वाचकांच्या पत्रातून वाचकांची मतं व्यक्त होत होती, पत्रकार भावना व्यक्त करत होते. पुढे अभिव्यक्तीचे निरनिराळे प्लॅटफॉर्म आले, म्हणजे मग वर्तमानपत्र गेली, टी व्ही आला, टी व्हीतही काही मर्यादा होत्या, त्यानंतर फेसबुक आलं, आधी ऑर्कुट आलं, फेसबुक आलं, फेसबुकनंतर अगदी वेगवान ट्विटर आले, यूट्यूब वेग पकडू लागलं. या सगळ्या अभिव्यक्तीला सामान्य माणसांच्या हातात गेल्यानंतर ती सामान्य माणसांच्या मनातली भावना म्हणून बघायला पाहिजे, जी सोशल चव्हाट्यावर पडते. अर्थात या भावना व्यक्त करणाऱ्यांनी सुद्धा शब्दांचं आणि भावनांचं भान राखायला हवं, याच्याशी देखील मी पूर्णपणे सहमत आहे. पण जसजसा प्लॅटफॉर्म वाढत चालला आहे तशी अभिव्यक्ती वाढत चालली आहे आणि या वाढत्या अभिव्यक्तीला एक तर नियम करून बंधनं घाला, म्हणजे सरळ सरळ बंधनं घालून टाका. आणि जर बंधनं घालणार नसाल, त्याला अभिव्यक्ती म्हणून मान्य करणार असाल तर या सगळ्या टीकेला सगळ्यांनीच फेअरली घ्यायला हवं. जशी कोणीही कोणावर टीका करू शकतं, जसं सामान्य माणसांना काही सोशल मीडियाच्या साईटवरून ट्रोल केलं जातं, त्याला आपण फक्त टीका म्हणून गृहीत धरतो, याला फेअरली गृहीत धरलं जातं, तसं सामान्य माणसांच्या प्रमाणात सुद्धा राजकीय मंडळींनी याला फेअरली घ्यायला हवं. बरं, जो काही विषय व्यक्त होतोय तो भूतकाळातील अथवा वर्तमानातील घडून गेलेल्या अथवा घडत असलेल्या घटनांच्या वरती व्यक्त होत आहेत, जे लोक व्यक्त होत आहेत ते. अशा वेळी या टीकांच्यासाठी एकतर नियम आणून बंधने घालायला हवीत, कायदे करायला हवीत, किंवा या सगळ्या टीकांना खूप फेअरली घ्यायला हवं. पण हे असं आपल्याकडं घडत आहे का? आज सरकार असावं, सरकार टिकावं
यासाठी प्रयत्न करणारे वेगवेगळे पक्ष, मग तो शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो अथवा भारतीय जनता पक्ष असो, या सगळ्यांनी आपापल्यावर टीका करणाऱ्या मंडळींना या स्वरूपात कायद्याच्या चौकटीत अडकवून, चौकट तयार केली जाते कायद्याची, अशी आताची आपली स्थिती आहे, यात अडकवून त्यांना अवघड करण्यापेक्षा स्वतःमध्ये काही बदल करता येतील का याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, केतकी चितळेच्या पोस्टचं मी समर्थन करू शकत नाही, पण त्या पोस्टवर केतकी चितळेवरती ज्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला, म्हणजे तीन टीम ऐकल्यावर तर मला वाटलं ती एक सराईत गुन्हेगार आहे आणि त्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्या. जप्ती विप्ती या सगळ्या कारवाया, म्हणजे एक क्लिअर आहे ना, फेसबुकवर केतकी चितळेंनी पोस्ट टाकली आहे, ती कॉपी पेस्ट आहे हे क्लिअर असताना या स्वरूपाच्या सगळ्या योजना आखून काहीतरी भयंकर आहे अशा स्वरूपाचं वातावरण निर्मिती करणं हे महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या वातावरणासाठी, जगण्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट नाही. अपेक्षा आहे या सगळ्या भूमिका सरकार, पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा नीटपणे समजून घेईल. नमस्कार.